परी, अगं अशी अचानक कशी निघून आली तू? आता फायनल एक्झाम जवळ येणार आहे ना, म्हणून मग मी विचार केला की इकडे येऊ आणि छान माझ्या लकी स्टडी टेबल वर बसून अभ्यास करू. मला कंप्लीट वैताग आला या सगळ्याचा. असं वाटतं ना की सगळं सोडून निघून जावं कुठेतरी. मी गरज नसताना हाणामारीवर येतो पण तू. आता रेणुका, मला तूच सांग, मी उठसूट कधी हाणामारीवर आलोय का? आपण कुठे काय कसल्या स्टेट मध्ये आहोत याचं काही भानच नसतं त्याला. समोर दिसेल त्याला दम भरायचा बस. अरे आणि आपण काही समजावायला जावं ना तर त्याचा अर्थ उलट काढायचा. नीरवने त्याची अक्कल नाही काढली, त्याला फक्त अक्कल वापरायला सांगितली. सायली असं काय केलंय त्याने काय केलंय? रेणुका, तुला आता मला आठवण करून द्यावी लागेल का सगळ्याची? त्या दिवशी नाही का तो उगाच दगड घेऊन कशाला त्याला. आपा बडी सोप बरी वा, काय ग, काय झालं? काय बघते अशी? नाही काय नाही, मी तुम्हाला म्हंटल होतं ना ती माझी रूममेट रेणुका, तिचे बाबा तिच्यासाठी रायगडवरून अशीच बडीशेप पाठवतात, एकदम औषधी. पुढच्या वेळेस आणते मी नक्की. आण आण, नक्की आण बर का. बर बाकी कॉलेज काय म्हणते तुमचं? काय मजा येते की नाही कॉलेजमध्ये? बाबा, मी कॉलेजमध्ये शिकायला जाते, मजा करायला नाही. सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी, आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी, आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई, जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई. कॅफे में चिल मारू यारा, सेल्फी बार बार. शेयरिंग का जमाना, सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाइफटाइम हैंग आउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाइफटाइम हैंग आउट फ्रेशर्स. कसं केलं बोलण्याने वातावरण टाईट एकदम. वाटते की नाही एका पॉलिटिशियनची मुलगी. हो, आम्हाला वाटलं कॉलेजचा विषय काढून आम्ही चूक केली की काय. नाही नाही, कॉलेज एकदम मस्त. आमचा ग्रुप तर त्याहून मस्त, एकदम भारी. ते बडीशोपचं सांगितलं ना, ती रेणुका, तिच्यामुळेच मला असं खूप छान छान गोड धोड खायला मिळतं. मग आम्हाला पण एक फोन करायचा की. मग अख्खा मिठाईचा ट्रक घेऊन तू आला असतास. म्हणजे काय यायला नको का? आता आपल्या बहिणीला काहीतरी हवंय म्हटल्यावर आपण शांत बसायचं का? राजकुमार, या वेळेला जरा तुम्ही शांत बसा. परी, तू बोल ग. काय नाही, खूप छान वाटतं कॉलेजला. आमचा ग्रुप असा आहे ना की आम्ही जिथे जातो ना तिथे सगळ्यांच्या आठवणीत राहतो. आणि मध्ये तर ना
कबड्डीच्या मॅचेस होत्या तेव्हा माझा तो मित्र सम्राट त्याने असली टीम बनवली होती ना. आणि मग असे असे डेज होतात ना कॉलेजमध्ये, तेव्हा मिस्टर अँड मिस मध्ये सायली आणि नीरव जिंकले होते. तू तिकडे मजेत आहेस ना. मग असा ग्रुप असल्यावर मी कसली दुःखात राहते. आम्ही खूप सावरून घेतो एकमेकांना. आम्ही ना काय झालं बोल की. नाही काही नाही, असं असं जाणवलं एकदम. मी आधी किती असं मी करायचे ना, आणि आता सतत आम्ही, आमचा ग्रुप ह्यांच्यात राहून मीची आम्ही कधी झाले कळलंच नाही. जाऊ दे बाबा, आपण ना वेगळ्या कुठल्या तरी विषयावर बोलू. हे कॉलेज वगैरे नको. वेगळं एक वेगळा विषय आहे, पण तो आता तुला आवडेल की नाही काय माहित नाही बाबा. बोलून तर बघा. तुझ्या लग्नाचा विषय आहे का? मला झोप आली आहे जरा. आपण उद्या बोलू. नाही 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 नाही, असा विषय नाही बदलायचा. तूच मग अशी म्हणालीस ना वेगळा विषय बोला म्हणून, मग आता बोलतोय की. हो पण मग वेगळा विषय तो लग्नाबद्दलच हवा असं नाही ना. परी, आज मुलगा बघ, उद्या साखरपुडा कर आणि परवा लग्न कर. अगदी असंच म्हणत नाहीये ग मी, पण मुलाला बघून घ्यायला काय हरकत आहे नाही का. बाबा पण हे बघ परी, आपण लग्न की नाही फुरसतीत करू की. अगं पण एकदा मुलाला त्याच्या घरच्यांना भेटून तर घे. हे बघ, तू बोललीस काहीतरी वेगळ्या विषयावर बोला म्हणून मी बोललो. त्याचा तू नीट विचार कर आणि काय तो निर्णय घे. आमची काही जबरदस्ती नाही तुझ्यावर, कळतंय. वा वा, हात दाखव तुझे हात दाखव. काय चव आहे हातांना. अन्नपूर्णा, जणू अन्नपूर्णा. वा वा रुचिरा, काय झालंय सँडविच वेगळंच झालंय काहीतरी. थँक्यू. थँक्यू आहे, तू काय बोलते थँक्यू आपल्याला. आपण बोलायला हवं तुला थँक्यू. नक्कीच आपली अख्खी टीम नाही इथे. सम्राटने तुला अजून सँडविच बनवायला लावले होते. अजून दे तू बसले तिकडे कापत टोमॅटो काकडी. अरे हा, सम्राट वरून आठवलं, सम्राटचं कोणाशी भांडण वगैरे झालंय का? भांडण नाही का? अरे नाही, मी काल सायलीच्या रूमवर गेले होते ना, तेव्हा त्या म्हणत होत्या की सम्राटने कोणाला तरी दगड मारायला उचलला म्हणून. दगड नसेल अगं, खडा असेल. खडा मारलाय त्यांनी सायलीला वर्गात. काय मारला माहितीये? खडा मारला. मग फक्त खडा मारला याच्यावरून त्यांची भांडणं का होतील रे? भांडण? सम्राट आणि नीरवचं भांडण झालंय, यावरून सायली आणि रेणुका सुद्धा भांडत होत्या. काय असं काय करतोय धवल? हे बघा, मला खरं खरं सांग, नक्की काय झालंय? अगं खरंच काहीच नाही आलंय रुचिरा. तुला माहिती आहे ना सायली भांडतच असते. तिला खायला कमी आणि भांडायला जास्त आवडतं. ठीक आहे, तू सँडविच का घे. हे बघ, मला माहितीये नक्की काहीतरी झालंय. आता तू मला सांग काय झालंय? अगं खरंच काही नाही झालंय रुचिरा, खरंच नाही झालंय. हे घे. काय नाही झालं? मग परी का निघून गेली लातूरला कायमची? मनवा अचानक का राहायला आली हॉस्टेलवर?
आणि हो, सम्राट का तुझ्याशी एवढा विचित्र वागतोय? सम्राट आणि नीरवचं भांडण झालं का? सांग ना. अगं रुचिरा, खरंच काय झालेलं नाही अगं. तू उगाच टेन्शन घेते. तू 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 चल, आपण निघू. चल चल. नक्की? अगं हो नक्की. घे माझी शपथ. रुचिरा, काय पण आता. माझी शपथ घे. हा आबा बोल. सम्राट, अरे हायस कुठं तू? काय चाललंय काय तुझं? माझं काय चाललंय, अभ्यास वगैरे. अभ्यास आणि कबड्डी? हा ती पण चालली आहे की. असाच. अरे पण फोन करत जा ना एखादा मारता. 2 दिवस तुझा फोन लावतोय, सारखा दाखवतोय स्विच ऑफ. हा ते जरा 2 दिवस जरा खराब झालेली बॅटरी फोनची. बार बार. हा आणि तुम्ही कसे आहात? काय विचार नकोस आमचं. फार वैतागानू टाकलाय तुझ्या आईनं. का? काय झालं? तिला काय झालंय? तिला काय नाही झालंय, पण तुला काय झालंय ते सांग. अरे तुला किती वेळा सांगितलं का तुझ्या मामाच्या पोरीचा उचलत जा म्हणून फोन? अरे तू उचलत नाहीस तिचा फोन, म्हणून तुझा मामा तुझ्या आईचं खातो डोकं आणि मग ती पिकावती माझं डोकं. हो पण आबा, मला तिच्याशी नाही करायचंय लग्न. अरे पण तुला कोण सांगतोय तिच्या बरोबर कर लग्न म्हणून? फोन तर उचल. अरे इकडे माझ्या डोक्याला होतोय ताप. तर मग माझ्या डोक्याला काय कमी ताप आहे का इकडे? अरे पण तू चिडतोयस कशाला? चिडू नको तर काय करू? मला काय दुसरे उद्योग नाहीयेत का तिला फोन करायचा सोडून? अरे मी तुला फक्त सांगतोय, तू असं काय करतोय येड्यावानी? झालं बोलला तुम्ही पण मला वेळा बोलला. मस्त तुम्हीच राहिले ना. तुम्ही पण काढा माझी अक्कल. अरे कोण काढतंय तुझी अक्कल? सगळेच. सगळे येता जाता माझी अक्कलच काढताय. काय आहे ना, इकडच्या लोकांना असं वाटतं की मला डोकं वापरताच येत नाही, आणि तुम्हाला पण तेच वाटतं. मस्त. आणि बरोबरच आहे, वाटणारच तुम्हाला. आणि वाटू दे ना, मला तसे काहीच फरक पडत नाही त्याचा. हॅलो, माझी अक्कल काढते, मला वेळ बोलते. ये बघ ना, याची पोळी तर मोठी होणार खूप. थोडा कमी कर गोळा तो. पण मग असं आम्ही आत येऊ शकतो का? या नाही म्हटलं, मुंबईची मुलगी किचन मध्ये आहे तेव्हा लातूरचा माणूस आतमध्ये आलेला चालेल की नाही? काय बाबा, उलट मीच म्हणणार होते की मुंबईच्या शेफच्या हातचं जेवण तुम्हाला चालणार की नाही. अरे वा, आज परी देशमुखच्या हातच्या पोळ्या आम्हाला खायला मिळणार तर. नाही म्हणजे थोडक्यात काय, आज भूगोलाची उजळणी होणार. म्हणजे आता परी देशमुख पोळ्या करते म्हटल्यावर वेगवेगळ्या देशाचे नकाशे तयार नाही का होणार काय? आई बघ ना, बाबा कसं म्हणतात. नाही हा, नकाशे वगैरे नाही, चांगल्या गोल पोळ्या केल्या आहेत पोरीने. काय म्हणताय? बघू बघू. हे बघा. अरे वा. मग मी नाशिकला गेले होते ना, तेव्हा सायलीच्या आईने मला पोळा करायला शिकवलं होतं. तू कधी गेली होती नाशिकला? बाबा असं काय करताय? मी तुम्हाला नाही का तिकडनं व्हिडिओ कॉल अगं काय विचारतोय मी? करणार होते, व्हिडिओ कॉल करणार होते, पण इतकी घाई गडबड झाली ना की राहून गेलं. पण चांगली गोष्ट बघा ना, मला मस्त गोल गोल पोळ्या करायला जमायला लागलं. हा बरंय बरंय. पण परी आता पुढं काय? काय म्हणजे आता हाताला कणिक लागली, आता गालाला हळद कधी लावायची? अच्छा ते होय.
तुझा काय निर्णय झाला आता? निर्णय? कसला निर्णय? बाप लेकी मधलं सिक्रेट आहे ते. हं? बोल ग, काय निर्णय काय झाला तुझा? बाबा मला पटतंय तुम्ही काय म्हणताय ते. पटतय ना. अगं मग झालं की. आता आम्ही तयारी करायला मोकळे. कसली तयारी? कांदे पोह्याची तयारी. बरी? आता तरी कळतंय का बाप आणि लेकी मध्ये काय सिक्रेट होत ते? रेणुका, जेवायला जाऊयात? हो चल चल जाऊयात, कधीपासून भूक लागली मला. चला जायचं ना जेवायला. चल. मनवा तू हो पुढे, मी नंतर येईन जेवायला. अगं आत्ताच तर म्हणाली होतीस ना की खूप भूक लागली म्हणून. हो म्हणाले, पण आता तितकीशी भूक नाहीये. तू हो ना पुढे, मी येईन नंतर. रेणुका अगं असं काय करतेस? चल आत्ताच चल, नंतर परत गर्दी होईल मेसमध्ये. नाही खरंच नको, मी आज जरा उशिराच जेवणार आहे. मनवा नंतर उशीर झाला ना की भाजी संपेल. वरण भात खाऊनच झोपावं लागेल. चल. वरण भात चालेल मनवा मला. लोकांच्या शिव्या खाण्यापेक्षा हा मेन्यू आवडेल मला. रेणुका अगं असं काय करतेस? कशाला उगीच? अगं पण मला खरंच नाही आता भूक. मनवा सोड ग. तिला नसेल यायचं तर कशाला फोर्स करतेस उगाच? तिला जेवायचं असेल तर जेवेल, नाही तर रात्रभर उपाशी राहील. तू चल. रेणुका मी तुला शेवटचं हाय. हाय. सायली आणि मनवा? अगं त्या आताच जेवायला गेल्यात. ओ, तू जेवलीस? नाही, मी नंतर जेवणार आहे. तू बस ना. काय म्हणतेस? काही नाही ग, सहजच आले भेटायला. काल बोलणं नाही झालं ना आपलं, म्हणून. रेणुका, तुम्ही प्लीज काळजी घ्या आता एकमेकांची. आणि लवकरात लवकर जे झालंय ते सगळं विसरायचा प्रयत्न करा. नाही ग, इट्स ओके. हे असं होतच राहतं आमच्यात. कॉलेज जॉईन केल्यापासून म्हणजे भांडण झालं नाही असा एकही दिवस गेला नाही. आता आमच्या रूमला पण सवय झाली आहे त्याची. अगं नाही, मी तुमच्या कालच्या भांडणाबद्दल नाही बोलत आहे. मग मी रोहितच्या प्रकरणाबद्दल बोलते. हे बघ रेणुका, तुम्ही खरंच प्लीज काळजी घ्या. आय होप तुमच्याकडून त्याचं मर्डर झालंय हे दुसरं कोणाला कळलं नसावं, आणि कळूही नाही. पण तुला कसं कळलंय सगळं?
धवलने सांगितलं मला सगळं. धवल